पप्पा मम्मी जीजी हे बघा हे घर माझं बी आहे. या घरावर माझा अर्धा हक्क आहे. आम्ही इथंच राहणार माझ्या हक्काच्या घरात. असं कसं आहे? सासऱ्यांच्या घरी कसं राहणार ना? अहो भैया कायम थोडीच तुम्हाला इथे राहायचंय. अहो आत्ता तुमचं लग्न झालं मग गावात कुठं खोली शोधणार तुम्ही? म्हणजे तात्पुरत्या काळापुरतं तरी तुम्ही इथे राहा. नंतर आपण काहीतरी मार्ग काढूच की काय मामा? अरे नाही पण हे असं कसं? आता भैया पण बिन काय म्हणू नका. वहिनी साहेब एवढं स्वतः म्हणल्यात मग झालंच की. आणि असं बी अजिंक्य कुठं असतात घरात तवा ते असतात बॉर्डरवर. तेव्हा घरात कोणतरी करता माणूस पाहिजेच ना, जो घरची घरातल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी घेईन. बाबा मला माफ कर. आम्हाला खरंच माफ कर. खर तर आमचं जयश्रीशी लग्न झाल्यानंतर आम्हाला जयश्रीला चांगल्या घरात ठेवायची इच्छा होती. पण आज आम्हालाच तुमच्या घरात राहायची वेळ आली. मामा आम्ही अच्छा तुम्हाला जर का खरंच वाटत असेल इथं थांबावं तर आम्ही थांबतो, नाहीतर निघतो बॅगा घेऊन आम्ही. नाही अहो तसं नाही. ऐका तरी. अरे भाई हे बघा कसं तुम्ही आता तरी निर्णय घेऊ नका हो. काय मला बरोबर वाटत नाही तुमच्या तुम्हाला काय म्हणले का? नाही मामा. हे बघा किमान असा विचार करून चालतं का? नाही. हा बोल की अभ्या. काय रे कुठवर आलायस? कुठलं काय अजून निघालोच नाही मी. अरे बाबा तू काय घरी रमला का काय? अरे तुझी ड्युटी सुरू झाली इकडं, निघ लवकर. अरे इथं जरा बरं ठीक आहे बघतो काहीतरी येतो मी. आजा काय काय झालं? मामा अरे निघायला लागल मला, उशीर होतोय. बर तू निघ, तू नको थांबू. नक्की ना? नक्की. मी बघतो इथलं सगळं. बघा तुम्ही जाऊ नका, ऐका माझं. जयडी तुझी बरोबर आहे. आमच्या शब्दाला तरी मामा काही असं घर जावं म्हणून कसं? अहो तसं नाहीये, तुम्ही त्याचा विचार करू नका. हा आम्ही सांगतो ना तुम्हाला. बरं आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर थांबतो आम्ही इथं. हे ठीक आहे म्हणजे अहो थांबता नाही का येणार? अहो पण आता हे तर जे काय चाललंय त्याच शिकले. आता आपल्याला आधी काय माहिती होतं का असं काय होणार आहे ते? मी आधी कळलो असतं तर ठीक आहे ना, काहीतरी करता आलं असतं. आता मला लवकरात लवकर पोचलं पाहिजे.
ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, जावा तुम्ही, मी आहे इथं. शीतले, मला तुझी काळजी वाटते. माझी काळजी करण्यासारखं काय आहे तेव्हा? मी मस्त खमकी आहे, जे काय होईल ते बघून घेईन. आणि घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेईन. कठीण वेळ काय पहिल्यांदा आली तेव्हा. पण आता त्यांना राहू द्यायचं म्हणलं तरी अवघड आहे, नाही राहू द्यायचं म्हणलं तरी अवघड आहे. मामाला काही बोलता येणं झालंय का शीतले? आणि किती जरी झालं तरी लेक आहे त्याची, त्याला वाटणारच ना. जे काय आहे ते सामोपचारानं मिटवू. हे दोघी जण काय जास्त दिवस राहणार नाही. आता त्या हर्षवर्धनला कुठं सवय आहे असं आपल्यासारखं राहण्याची. मला तर वाटतंय एखादा आठवडा राहील, मग जाईल त्याच्या घरला. तवर घेईन मी सांभाळून. मला तर कळणच झालं शीतले. असा विचार करू नका. फौजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा देश असतोय आणि नंतर बी देशच असतोय. तुमच्या माघारी हे घर सांभाळायची जबाबदारी मी घेतली आहे ना, मग तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा आणि मी माझं पाडते. जेडे, चला चल पोरानो, चला रात. चला घरात चला. चला चला चला. जे जे येतो. आयुष्यवंत बाबा. आजा, एवढ्या गडबडीत निघालायस, परत केव्हा येणार? माहित नाही मामा, येतो की. मामी, शीतल आहे तुमच्या सोबत, काळजी करू नका. मामा, जीजे, कसलं टेन्शन घेऊ नका तुम्ही. शक्य तितक्या लवकर मी सुट्टी मिळते का बघतो. शीतले, काळजी घे सगळ्यांची, नीट घर सांभाळ. फौजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही सीमेवर लढा, मी तुमचं घर सांभाळतो. म्हणजे हे घर जसं तुमचं आहे तसंच आजपासून आमचं पण आहे. आम्ही तसंच सांभाळू घर आणि इथल्या सगळ्या माणसांची काळजी घेऊ.
राहुले हा. या तुम्ही. कर राहुल्या काय कळना झालेलं का मला. राहू का मी? का? अरे घरात काय चाललंय बघितलंच ना. अरे आज होईल सगळं नीट. काय तर मार्ग निघलच की. अरे राहून राहून मला शीतलचीच काळजी वाटते. आता भैयाची आई बघितलं ना काय बोलली शीतलला. उद्या परत काय बोलली म्हणजे तिला. आज्या कोण नाही काय बोललं तिला. अरे तसं नाही राहुल्या. अरे तो भैया बी तिथंच आहे. आणि एक तर आमच्या दोघांचं भैयाशी नाही पटत. जगडीचं वाईट व्हायला नको म्हणून आम्ही लग्नाची जबाबदारी घेतली. आता उद्या तू शीतलला काय. राहुल्या तू घेशील ना त्याची काळजी. आज्या भावात तू नको लय लोट घेऊ. मी ऐकित आणि त्या बाह्याची नको लय काळजी करत बसू. किती दिवस राहणार आपल्या घरात त्यो. राहिला तर राहील 2-4 दिवस आणि त्याच्या घरची वाट धरल. अरे त्याला सवयच नाही ना. जमणार पण नाही असं राहिला. वय शीतली बी मला हेच बोलली. काय माहित काय करतोय. बघ किती बी झालं तर तो एकुलत एक लोक आहे ना. लोकांच्या लाज खातर का होईना बघ त्याची आई साहेब त्याला बोलवून गेली. हा पण काय माहित. अरे धाकधूक होती रे. आज्या भाव तू बिंदात जा. तू लढ सीमेवर. मी आहे बर तू म्हणतोस तर तसं. आता कस. आता काय लोड नाही. राहुल्या सगळे इथं आहेतच पण शीतलसाठी तू एकमेव मित्र आहेस जो तिच्या मदतीला धावून जाईल. आयुष्यात कठीण प्रसंग येतात. आपण धीर धरायचं. वरती देव आहे ते सगळं ठीक करेल. चलू का? काळजी करू नका. वर आहे देव. हा चला चल. काय बाई विचार करून करून डोसक्याचा निस्ता भुगा झालाय. कसं होणार काय बी कळना झालंय. आणि त्यात हे बी आजच गेलं. मामानं तर बघवत बी नाही मला. पार खचलेत ते. त्यांच्याशी खर तर बोललं पाहिजे मी. पण आता बोलायचं तरी काय. शीतले हा? मला तुझी लई काळजी वाटते बाई. आहे अगं माझी काळजी वाटण्यासारखं काय आहे. अगं आता तो भैया या घरात राहणार म्हणून. आधीच तुमचं वेळ्या भोपळ्यासारखं आहे. अगं जरा हळू बोल की.
अहो हळू काय बोल, तुम्हाला तर काय कळतच नाही बघा. शीतले, मी काय म्हणते, तू येतेस का घरी? काय आहे अगं, काय बोलतीस तू? मी घरी कशी येणार? अगं त्याला काय होते तेव्हा? अगं इथं हे असं झालंय आणि मी घरी येणं बरं दिसतंय का अगं? अगं ती भैयाची आई म्हणत होती की हे सगळं तुझ्यामुळे झालंय म्हणून. तोच राग तुझ्यावर ठेवला म्हणजे? कोण नाही ठेवत राग. अगं मी घरी आले तर सगळे काय बोलताल? अगं तुला ना उषा, अगं बरोबर आहे तिचं. आता घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील? काय म्हणायचं ते म्हणू देत. आहे हे बघ, ऐक, तू शांत हो आधी. मी थांबते इथं, काय नाही होत मला. त्यांचं ते घर राहत्याल, माझं मी राहते की. आणि असं बी आपण तिला आता घेऊन जाऊ शकत नाही. पाहिजे तर मी बोलू का त्यांच्याशी? अहो करू की काय तर. नाही नको नको, जावा तुम्ही, मला काय नाही होत. वाटल्यास नंतर येऊन भेटून जाईन. आणि हे बघ, तू काय मध्ये पडत बसू नको बाई. त्यांचं त्यांना बघू देत. आहे अगं, असं काय बोलतीस? हे घर बी माझंच आहे ना. आणि हे बघ, तू काय मध्ये पडत बसू नको बाई. त्यांचं त्यांना बघू देत. आहे अगं, असं काय बोलतीस? हे घर बी माझंच आहे ना. इथली माणसं बी माझीच आहेत. आणि आता तर मामांना, जीजींना, सगळ्यांनाच माझी लई गरज आहे ग. अगदी बरोबर बोललीस बघ पोरी. लोकांचं असं काय तर करायला जातीस आणि पुन्हा तुझ्या चांगलंच येते. मग काय नाहीये चांगलं, मी मस्त खमकी आहे. काय झालं तर माझं मी बघून घेईन. बघा बघा कशी भाषा आहे हिची. म्हणूनच मला लई काळजी वाटते हिची. अहो त्यो कुठं, ही कुठं? आहे अगं, त्याचं काय घेऊन बसलीस? 4 दिवसात जातोय का नाही बघते. मला तर मामांची लई काळजी वाटते. आधी ते तसं झालं होतं आणि आता हे असं होऊन बसलंय. कसं होणार कुणास ठाऊक. सगळं ठीक होईल पोरी. अगं पांडुरंग आहे आपल्या पाठीशी, तू नको काळजी करूस. बर, येऊ आता आम्ही. शीतले, काळजी घे. येतो आम्ही. आई, तू बिनघोर राहा. चल. समाधान, येऊ का आम्ही? आणि हे बघ, काय लागलं तर सांग. हं? मी चक्कर मारतो परत. आणि लय टेन्शन घेऊ नकोस. अरे सगळे व्यवस्थित होईल. हं? जीजी, येतो आम्ही. या. अशा कठीण काळात अजिंक्य नसताना हे घर सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे.